धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ऋषभ उवाच यदा मनोहृदय ग्रंथिरस्य कर्मानुबद्धो दृढाश्लेषेथ तदा जनसंपरिवर्तने तेस्मात् मुक्तः परम यातिहाय हेतुम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि प्रत्यक्ष ऋषभदेव आपल्या मुलांना उपदेश करतात. हे मुलांनो, हा संसार म्हणजे काय आहे आणि या संसारातून मुक्तता कशी प्राप्त करायची हे सांगताना ते म्हणतात की या संसारामध्ये फक्त बद्ध होऊ नका, आसक्त होऊ नका. आसक्ती हीच आपल्याला विघातक आहे. संसार विघातक नाही, संसार घातक नाही, संसार बंधनकारक नाही, घरटं बंधनकारक नाही, पण घरट्याबद्दलची आसक्ती बंधनकारक आहे. त्यामुळं आसक्ती हा मनाचा धर्म आहे आणि त्यामुळं ही आसक्ती, ही लिप्तता जर आपण सोडली तर आपण मुक्तच आहोत. जोपर्यंत आपल्या मनातल्या ह्या ग्रंथी नष्ट होत नाहीत. ग्रंथी म्हणजे गाठी. तेव्हा गाठी कशा निर्माण होतात? गाठ म्हणजे काय? अहो, आपण आज आपल्या शरीरशास्त्रामध्ये विचार करतो की काय झालं म्हणजे रक्ताच्या गाठी झाल्या. म्हणजे गाठी झाल्या म्हणजे काय? गुठळ्या झाल्या म्हणजे काय झालं? अर्थात रक्त घट्ट झालं. जे जे घट्ट पदार्थ आहेत, म्हणून ज्याला ब्लड प्रेशर आहे त्याला सांगतो तूप खाऊ नका. का हो म्हणजे तुपाने काय होतं? घट्टपणा निर्माण होतो. रक्तवाहिन्या यांच्यामध्ये घट्टपणा निर्माण झाल्या की रक्तवाहिन्यातून प्रवाह नीट वाहत नाही, त्याची रुंदी कमी होते. तात्पर्य असं की सगळ्याच गोष्टीमध्ये हा घट्टपणा नकोय. घट्ट म्हणजे गाठ. संस्कृतमध्ये ग्रंथी जो शब्द आहे तो आज आपण मराठीच्या अर्थाने जर घेतला तर जिथे जिथे घट्टपणा आहे ते ते बंधनकारक आहे. तुम्हाला खायला प्यायला काहीच वर्ज्य केलेलं नाही, सगळं खा, फक्त मर्यादित खा. सगळं खा, फक्त त्याच्यावर फार आसक्ती ठेवून खाऊ नका. आणि म्हणून त्यांनी या गोष्टी सांगितल्या की आपल्याला जर हा घट्टपणा टाळायचा असला, घट्टपणा म्हणजे गाठ, ही गाठ मग ती रक्ताची गुठळी निर्माण झाली की आपोआपच रक्ताचे प्रवाह मर्यादित होतात, गतिमान होत नाहीत, हृदयापर्यंत जात नाहीत, मेंदूपर्यंत हा रक्तपुरवठा जात नाही आणि अर्थात आपलं शरीर बिघडतं. इकडे जसं शरीर बिघडतं तसं मनही बिघडतं. मनामध्ये जेव्हा गाठी निर्माण होतात आणि ह्या गाठी अनेक जन्माचा घट्टपणा जेव्हा मनात दाटतो तेव्हा मनामध्ये मुक्तपणा राहत नाही. साधं उत्तर आहे. घट्टपणा निर्माण झाला की मुक्तता राहत नाही. प्रवाहीपणा असेल तर मुक्तता असते. म्हणून प्रवाहीपणा अर्थात गतिमानता. आणि गतिमानता कधी निर्माण होईल? जेव्हा आपण सगळ्या गोष्टी प्रवाहित ठेवू. आपल्याजवळ साचून ठेवलं, गाठ कधी निर्माण होते? साचून ठेवलं की गाठ निर्माण होते. साचलेपणातून गाठ निर्माण होते. ही साचलेपणा म्हणजे काय? संचित कर्माचे प्रकार जे आहेत त्यापैकी संचित हे कर्म आहे. संचित म्हणजे साचलेलं. तेव्हा आपण काही मनात साचवू नका, मनात साठवू नका. साठ झालं की गाठ, म्हणजे साठ आणि गाठ हे पक्क आपण समीकरण लक्षात ठेवावं. साठलं की गाठलं. आपल्याला म्हणून या साठीच्या पलीकडे जायचे, गाठीच्या पलीकडे जायचे, साचलेपणाच्या पलीकडे जायचे. जेव्हा साचलेपणा निर्माण होतो तेव्हा ही गाठ निर्माण होते. म्हणून ते म्हणतात की तुम्ही गाठी निर्माण होऊ देऊ नका. या ठिकाणी अध्यात्म आणि शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र हे एकाच पद्धतीने चाललेले, फक्त त्याची भाषा निराळी आहे, परिभाषा निराळी आहे. आणि म्हणून मनाच्या गाठी म्हणजे मनाचा साचलेपणा.
आणि जिथे जिथे साचलेपणा असतो तिथे तिथे घाण निर्माण होते. नदी जेव्हा प्रवाही असते तेव्हा ती गतिमान असते, तेव्हा ती स्वच्छ असते, तेव्हा ती शुद्ध असते, तेव्हा ती पवित्र असते. पण नदीचं डबकं तयार झालं की साचलं की त्यात घाण सुरू झाली, त्यामध्ये बेंदाड सुरू झालं, त्यामध्ये घाण अशा प्रकारचे डासं चिलटं तयार झाली. आणि म्हणून साचलेपणा हा आपल्याला मारक आहे. आणि हा साचलेपणा मग कशा कशाचा आहे? अहो, आपल्या स्नेहाचा, बद्धतेचा, सांसारिक आपल्या व्यापातापाचा, आपल्या इच्छांचा साचलेपणा. या ठिकाणी इच्छा मनात साठल्या की त्याची गाठ तयार होईल. इच्छांची साठवणी केली की आपोआप गाठ तयार होते. म्हणून साठवणी नको आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपण साठवत राहतो. इथे सुद्धा आपण असं म्हणू की साठेबाजी नको. जे जे आपण साठवतो ते आपल्याला मारक ठरतं. म्हणून साठेबाजीच्या विरोधात अध्यात्म नेहमी लढते. अध्यात्माने नेहमी सांगितलंय की साठवू काहीच नका. अहो, जेवढं पाहिजे तेवढं कामापुरतं जगा. तुम्ही किती दिवसाचा विचार करणार? अहो, तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. पोटापुरतं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घ्यायला कोणत्याच तत्वज्ञानाने विरोध केलेला नाही. पोटापुरतं जगायला कुणीच विरोध केलेला नाही. महानुभाव पंथामध्ये पाणी पात्र, ते म्हणतात हात आपले पात्र आहेत, काय करायचे? आपल्याला पात्रांची गरजच नाही. जर आपल्याला हातामध्ये वस्तू घेता येत असतील, पाणी पात्र, पाणी घेण्यासाठी, खाण्यासाठी आपण पाणी म्हणजे हात वापरू शकतो. मग काय करायचे? पात्र. त्याप्रमाणे झोपण्यासाठी आपण हाताची उशी करू शकतो. काय करायची? उशी. त्याप्रमाणे झोपायला या ठिकाणी पृथ्वी आहे, जमीन आहे. काय करायचं? गाद्या आणि गिरद्या, मोठ्या चुंबकाच्या गाद्या. 10,000, 15,000, 25,000 कशासाठी खर्च करा? त्या ठिकाणी ते म्हणतात की जर आम्हाला जी गोष्ट साध्या वस्त्रांनी, जर एखादी गोष्ट आपल्या अंगरक्षणाचं काम होत असेल, लज्जा रक्षणाचं काम होत असेल तर किम दुकुलही, मग रेशमी वस्त्राची गरजच काय? पण आपण विनाकारण इच्छा करतो, अपेक्षा करतो, तृष्णा म्हणजे न पूर्ण होणाऱ्या गोष्टीच्या मागे धावत जातो आणि तीच आम्हाला बंधनकारक ठरते. म्हणून आपण साठवत जातो, आपण साचवत जातो, आपण वस्तू मिळवत जातो. या ठिकाणी आता वस्तू मिळवायचे काही दिवस असतात. ते म्हणतात तारुण्यामध्ये मिळवा, तारुण्यामध्ये तुम्हाला काय मिळवायचे ते मिळवा, पण आता निदान वृद्धापकाली तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून निवृत्त व्हा, परावृत्त व्हा. या ठिकाणी आमचा गळतीचा प्रवास, नव्या संदर्भात सांगायचं तर एकाने लेख लिहिलेला होता मागे, गळतीचा प्रवास, की जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हा जाताना 1-2 बॅगा घेऊन जातो, पण येताना 10 बॅगा घेऊन भरून आणतो. नसली बॅग तर विकत घेतो आणि त्याच्यात सामान भरतो. जाताना तो 2च बॅगी होत्या, हो येताना 10 झाल्या, 15 झाल्या, 20 झाल्या. अहो कशासाठी? ते म्हणतात प्रवास गळतीचा पाहिजे. 2 बॅगा घेऊन गेलं तर येताना हात हलवीत परत आलं पाहिजे, काही नको. त्याला म्हणतात गळतीचा प्रवास. आता आपला 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतरचा जो प्रवास आहे तो गळतीचा असला पाहिजे. सगळ्या गोष्टी मागे टाकल्या पाहिजेत. जसं आपण रस्ता मागं टाकतो तशा इच्छाही मागं टाकल्या पाहिजेत. वय मागं टाकतो त्याप्रमाणे जसं जसं ज्ञान वाढत जातं तसं तसं अज्ञान बाजूला पडतं. त्याप्रमाणे या वस्तूही बाजूला पडल्या पाहिजेत. या वस्तूची अपेक्षा म्हणजे साठवणी. वस्तूची साठवणी न करता वस्तूची पाठवणी करा. वस्तू पाठवा, परत पाठवा, जिथून आल्या तिथं परत जाऊ द्या. ज्याला म्हणतात गाठी कमी करणे. तेव्हा गाठ आपल्याला, गाठ म्हणजे भेट, आपण म्हणतो ना त्याची गाठ पडली. भेट, वस्तूची भेट. ते म्हणतात वस्तू आता गाठी करण्याची वेळ नाही. आता तुम्ही यातून निवृत्त व्हा. गाठीच्या ऐवजी तुम्ही त्याला मुक्त करून त्या गाठी मुक्त करा. आणि वासनेच्या गाठी, ह्या गाठी कशाच्या आहेत? वासनेच्या आहेत. जशा शरीरामधल्या या रक्ताच्या गाठी आहेत किंवा गुठळ्या असतात, असं उदाहरण मी दिलं, त्याप्रमाणे मनाच्या गाठी आहेत. ह्या वासनेच्या गाठी आपल्या गाठी आहेत. गाठी म्हणजे आपल्या जवळ आहेत. आणि म्हणून ह्या वासनेच्या गाठी आपल्याला बद्ध करतात, इथेच आपल्याला अडकवतात. यदा मनोहृदय ग्रंथिरस्य, मनातील आणि हृदयातील गाठ जोपर्यंत आहे तोपर्यंत ही गाठ कर्मानुबद्धो दृढ आश्ल थेथ. दृढ, ही जी दृढ गाठ आहे
घट्ट बसलेली गाठ आहे. घट्टपणा कमी करा. आताच आपण चर्चा केली की घट्टपणा कमी केला, पातळपणा हा उपयुक्त आहे. पातळपणा म्हणजे प्रवाहीपणा, म्हणजे गतिमानपणा. आपण कुठेही थांबता उपयोगाचा नाही. थांबला तो संपला. आपण जर थांबलो, आपण जर या सगळ्यासाठी थांबलो, आपण जर सगळ्या गोष्टीचा केवळ नुसता स्वीकार केला, केवळ स्वतःच्या जवळ जमा केल्या, गाठी म्हणजे जमा करणे, सगळ्या गोष्टीचा आपल्या जवळ व्याप जमा केला, थोडक्यात आपण जर केवळ साठेबाजी केली या गाठींची, तर आपल्याला त्यातून मुक्तता नाही. कर्माची गाठ आहे ही, आणि ती एवढी दृढ आहे की तदा जन संपरिवर्तनेन तस्मात. समाज हा या हृदय ग्रंथीच्या गाठीने बद्ध होतो. सुरुवातीला तो एकटा, मग पत्नी येते, मग 2 गाठी तयार होतात. याप्रमाणे एक 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 गाठी वाढत जातात. तदा जन संपरिवर्तने वर्तते स्मात् मुक्तः परम स्यात् हाय हेतु. म्हणून हंसे गुरवमयी भक्त्यानुगत्या. म्हणून हे मुलांनो, तुम्ही हंसे गुरवमयी असा शब्द वापरला आहे. हंस, ज्याप्रमाणे हंस हा केवळ मुक्त असतो, तो केवळ मोत्याचाच विचार करतो, म्हणजे मुक्तीचाच विचार करतो. हंस म्हणजे सोहम हंसा, तो मी आहे. निरक्षीर विवेक करणारा हंस आहे. हंस म्हणजे विवेकशीलता. ही विवेकशीलता, नीर म्हणजे काय? पाणी, आणि क्षीर म्हणजे दूध. तेव्हा दूध आणि पाणी वेगळं करणारा, अर्थात संसार आणि परमार्थ यातील भेद करणारा, केवळ जे टिकाऊ आहे ते स्वीकारणारा, आणि जे न टिकाऊ आहे, जे बद्ध करणार आहे, त्यांना नष्ट करणारा. हंसे गुरवमयी भक्त्यानुगत्या नितृष्णया द्वंद्व तितिक्षयाच. त्यासाठी गुरुची भेट होणं आवश्यक आहे. हे गुरु कसे असतात? हंसे, जे गुरु आपल्याला ज्ञान सांगतात. तू कोण आहेस याचा उपदेश करतात. हे गुरु सांगतात की अरे तूच ईश्वर आहेस, तूच ब्रह्म आहेस. हे तत्वमसी हे सांगणारे गुरु आहेत. त्याप्रमाणे या गुरुच्या द्वारे, गुरुच्या दृष्टीनेच आपल्यातलं तत्व आपल्याला कळतं. दुसऱ्यांनी सांगावं लागतं. आपल्यातली चूक आपल्याला कळत नाही, आपली चूक आपल्याला कळत नाही, दुसऱ्यांनी दाखवावी लागते. का? तर आपण आपल्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहत नाही. गुरु त्रयस्थ दृष्टीने पाहतात. आपण काढलेलं एखादं चित्र असतं, आपल्याला फारच आवडतं, आपण म्हणतो काय चित्र झालं, काय चित्र काढलं. एखादा दुसरा चित्रकार येतो, तो म्हणतो नाही नाही, याच्यात थोडा डोळ्याचा भाग जमला नाही, यात बुबुळाचा भाग जमला नाही, याच्यात दृष्टी नीट जमली नाही. हे कोणाला कळतं? अहो, दुसऱ्याला कळतं. का? तर दुसरा जो आहे तो त्रयस्थ दृष्टीने पाहतो. दुसरा म्हणजे त्रयस्थ दृष्टीने. तो गुरु हा दुसरा आहे, तो त्रयस्थ दृष्टीने आपल्याकडे पाहतो आणि आपल्यातील दोष दाखवतो. म्हणून दोष दाखवण्यासाठी नसतात, तर दोष कमी करण्यासाठी असतात. या ठिकाणी दोष गुरु दाखवतो म्हणजे आपल्यातले दोष कमी करतो. या ठिकाणी दोष कमी करणे. एक मूर्तिकार होता, तो मूर्ती तयार करत होता, आणि मूर्ती तयार करता करता इतकी सुंदर मूर्ती तयार केली. तेव्हा एक जण गृहस्थ आला, तो त्याला म्हणाला, महाराज काय सुंदर मूर्ती केली तुम्ही तयार, कोणत्या दगडाची केली? ते म्हणे या दगडाची. अरे हा तर नुसता पाषाण आहे, उभा पाषाण आहे, याची कशी काय मूर्ती केली? त्यांनी उत्तर फार सुंदर दिलं. त्यांनी सांगितलं, यातला नको असलेला भाग मी काढला तर तू मूर्ती तयार झाली. तेव्हा नको असलेला भाग काढणे, हे जो भाग आहे, आपण स्वतः भगवंताची मूर्तीच आहोत, आपण मूर्तिमान ईश्वरच आहोत. फक्त आपल्यातला जो विषयामध्ये तल्लीन होण्याचा जो भाग आहे, तो आपण कमी केला पाहिजे. तो म्हणाला, मी मूर्ती तयार करत नाही, मी नवीन काहीच घालत नाही, नको असलेला भाग काढतो, संपलं. तेव्हा नको असलेला भाग काढणे म्हणजे गरज नसलेली गोष्ट काढणे, त्यातून मूर्ती उत्पन्न होते आपोआपच. तेव्हा डोंगरामधून या सगळ्या मूर्ती उभ्या केल्या, त्या कशा केल्या? त्याचं कारण या डोंगरामधला नको असलेला भाग, नको असलेला म्हणजे जिथे नाक निर्माण करायचंय, तर नाकाच्या बाजूचा भाग आपल्याला खड्डा करावा लागेल, तरच नाकाचा उंचवटा आपल्याला काढता येईल. म्हणजे बाजूचा नको असलेला भाग काढला, त्यातून मूर्ती प्रगट झाली. तेव्हा मूर्ती प्रगट करण्यासाठी नवीन काही घालायची गरज नसते, तर काढायची गरज असते. म्हणून नको असलेला भाग काढणे. गुरु काय करतो? गुरु शिष्यामध्ये आपलं गुरुत्व टाकतो. गुरु आपल्या शिष्याला आपल्या समान करतो. म्हणजे त्याच्यातला नको असलेला भाग, त्यातला कमी असलेला भाग, त्यातील हेय असलेला भाग, हेय म्हणजे त्याज्य,
तेव्हा त्याज्य भाग टाकणे आणि स्वीकृत असलेला भाग ठेवणे याला म्हणतात मूर्ती निर्मिती. याप्रमाणे गुरु हंसे गुरवमयी भक्त्यानुवृत्त्या, याप्रमाणे भक्ती युक्त अंतःकरणाने आपण गुरुला शरण जावं आणि हा गुरु आपल्याला हे जे ज्ञान आहे, आत्मपरायणतेचं ज्ञान आहे, ते देईल. त्यासाठी आपल्याला तृष्णा त्यागावी लागेल. त्याग कशाचा करायचा आहे? नको असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? तृष्णा म्हणजे हाव, केवळ हाव धरणे, केवळ हाव करणे, केवळ एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे, धावधाव करणे, हे त्यागावं लागेल. त्यानंतर सुखदुःखाच्या मागे लागण्याची जी माणसाची प्रवृत्ती आहे ती त्यागावी लागेल. त्यानंतर द्वंद्व म्हणजे द्वैत हे त्यागावं लागेल. म्हणून जिज्ञासया तपसे हा निवृत्त्या, आपल्याला काय काय करावं लागेल? तर वितृष्णया द्वंद्व तितिक्षयाच, तितिक्षा निर्माण करण्यासाठी द्वंद्व म्हणजे द्वैत बाजूला करावं लागेल. त्याप्रमाणे आपल्याला सत्वगुण निर्माण करावा लागेल. आपल्यातील तम आणि रज हे नष्ट करावे लागतील, म्हणजे यांचा त्याग करावा लागेल. सत्वगुण आपल्याजवळ आहेच आहे. सत्व रज आणि तिम, सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण आपल्याजवळ आहेतच. पण प्रभाव कशाचा वाढलाय? तमोगुणाचा प्रभाव वाढलाय, रजोगुणाचा प्रभाव वाढलाय. ते म्हणतात हा कमी करा. रजोगुण कमी केला, तमोगुण कमी केला की सत्वगुण आहेच आहे. अहो दिवसा काय आकाशात तारे नाहीत का? आहेत. ते का दिसत नाहीत? अहो सूर्याच्या प्रकाशामुळं दिसत नाही. त्याला अभिभवात म्हणतात. सूर्याचा प्रकाश अभिभव, अभिभव म्हणजे ते पराभूत होतात. मग सूर्याचा प्रकाश म्हणजे रात्री मग तारे दिसतात का? सूर्याचा प्रकाश नसतो म्हणून दिसतात. त्याप्रमाणे आपल्याजवळ सत्वगुण आहेच आहे, पण तो फार सूक्ष्म स्वरूपात आहे. मग आपल्याला तमोगुणातला आणि रजोगुणातला जो भाग आहे तो कमी केला की सत्वगुण त्यातून आपोआपच प्रगट होतो. म्हणून ते म्हणतात की ही सत्वगुणाची उत्पत्ती किंवा ती निर्माण करण्यासाठी तम आणि रज आपल्याला कमी करावे लागतील. कोणता भाग कमी करायचा आहे? तर तमोगुण कमी करणे, रजोगुण कमी करणे, तृष्णा कमी करणे, आशा कमी करणे, सुखदुःखाची भावना कमी करणे, त्याचप्रमाणे द्वंद्व कमी करणे, हे सगळं कमी करायचं आहे. हे कमी करता 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 जो शिल्लक राहील ते आत्मतत्व आहे. म्हणून ज्याला म्हणतात निषेध शेषो जयतात शेषा, ज्याला म्हणतात निषेध शेष. निषेध म्हणजे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, असा निषेध करत करत हे नको, ते नको, ते नको, ते नको, असा निषेध करता आला पाहिजे. आपण मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये सगळ्याच गोष्टी घ्याव्याशा वाटतात. आपण मनाला ठरवायला पाहिजे की हे नको, हे माझ्याजवळ आहे, हे नको, ते नको, याची गरज नाही, त्याची गरज नाही, असं करत करत जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेणं याला म्हणतात सत्ववृत्ती. आणि सगळं घेऊन आपण घरी येणं ही आहे राजस वृत्ती. आणि त्याच्यात राग लोभ करणं ही आहे तामस वृत्ती. याप्रमाणे तत्कर्मभिर मत कथयाच नित्यम. यासाठी ऋषभदेव म्हणतात, हे मुलांनो, माझी कथा नित्य श्रवण करा आणि माझी कथा श्रवण करा. त्याचप्रमाणे संत संग करा. माझ्या कथेच्या मध्ये तल्लीन व्हा, गुणकीर्तनामध्ये तल्लीन व्हा, निर्वैर राहा, कोणाशीही वैर करू नका, कोण्याही जीवाचा नघडो मत्सर. याप्रमाणे निर्वैर साम्योपशमेन पुत्रा. या ठिकाणी आत्मोपम्य बुद्धीने सर्व जीवामध्ये माझाच आत्मा आहे असं समजून जेहायसा देह गेहात्मबुद्धे, देह गेह बुद्धी याचा त्याग करा. या ठिकाणी देहबुद्धी याचा त्याग केला पाहिजे. देहबुद्धी तुझा दास, मनबुद्धी तुझा अंश. देहबुद्धी हा दास आहे. दास्यत्व शेवटी आपल्या देहबुद्धीने प्राप्त होतं. दास्यत्व म्हणजे बद्धता, दास्य म्हणजे गुलामी. ही गुलामी प्राप्त करून देणारी गोष्ट देहबुद्धी आहे. आणि गुलामी कोणालाच नकोय. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर या स्वातंत्र्यासाठी आम्हाला झगडावं लागेल, देहबुद्धीचा त्याग करावा लागेल आणि आत्मबुद्धीचा विचार करावा लागेल. अध्यात्म योगेन विविक्त सेवया प्राणेंद्रिया आत्मभिजयेन संध्य. याप्रमाणे प्राण मनोजय, प्राणजय, श्वासजय करता 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 आपण योगाभ्यासाच्या साह्याने संयम शिकला पाहिजे आणि ब्रह्मचर्य आत्मसात केलं पाहिजे. श्रद्धया ब्रह्मचर्येण शाश्वत असंप्रमादेन यमेन वाचाम. यमेन वाचाम, यम या ठिकाणी यम नियम हे जे अष्टांग योग साधनेतले मुद्दे आहेत
त्यातलं यम म्हणजे बाहेरच्या इंद्रियावरचं नियंत्रण. त्या प्रामुख्याने आधी वाणीवर नियंत्रण मिळवा. बाकीच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येईल, पण आधी वाचा रसना ही जिंका. एकदा रसना जिंकली की सगळं काही जिंकलं. म्हणून ते म्हणतात की जिते रसे, रसना जर जिंकली, जितम सर्वम जिते रसे, जर रसना जिंकली तर सगळं जिंकलं. रसनेकडे दोन काम आहेत, एक बोलण्याचं काम आहे, दुसरं खाण्याचं काम आहे. ह्या दोन्ही गोष्टी मर्यादित केल्या पाहिजेत. बोलणंही मर्यादित पाहिजे आणि खाणंही मर्यादित पाहिजे. चवलंगी उपयोगाचं नाही. म्हणून ते म्हणतात की यमेन वाचा, वाचा ही जी वाचा आहे यामध्ये लक्ष्मी बसलेली आहे. परंतु ही लक्ष्मी कधी प्रगट होईल, जेव्हा आपण आपल्या वाणीचा सदुपयोग करू. वाणीचा दुरुपयोग करू लागलो तर ती बेडकासारखी नुसती डराव डराव करणारी वाणी होईल. म्हणून वाणी मर्यादित पाहिजे. वाणी ही आपली मधुरता वाणीमधून व्यक्त होत करण्यासाठी आपल्याला वाणीवर नियंत्रण मिळविणं आवश्यक आहे. वाणी ही म्हणून अबोलता किंवा ज्याला आपण मौन हा व्रत धारण करण्याची पद्धत जुन्या काळात होती. मौनम सर्वार्थ साधनम. याचं कारण हे आहे की मौन हे व्रत आहे, न बोलणे हे व्रत आहे. आपण दिली भाषा, दिली वाणी म्हणून बोलायचं नसतं. म्हणून ते म्हणतात की मुख मस्तिती, केवळ मुख आहे म्हणून बोलणं बरोबर नाही. किंवा नुसतं आपल्याला वाणी दिली आहे मग बडबड करत बसा, ते म्हणतात वाणी बडबड करण्यासाठी नाहीये, वाणीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आहे. आधी वाचेवर नियंत्रण आणि मग वाचेबरोबरच वाणीबरोबरच त्याच्यातील रसनेवर, त्यातल्या खाण्यापिण्यावर, त्यातल्या गोष्टीवर आपण जर नियंत्रण मिळवलं तर तो यम, तोच खऱ्या अर्थाने यम म्हणजे इंद्रिय निग्रह होतो. या इंद्रिय निग्रहामध्ये या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून आपण म्हणतो काय तुझ्या जिभेला काही हाड आहे का? आता जिभेला हाड कोणाचंच नसतं, पण जिभेला हाड आहे का याचा अर्थ जिभेवर नियंत्रण आहे का असा आहे. जिभेला हाड कोणाचंच नाही. म्हणून अस्थिरहित असणाऱ्या जे दोन गोष्टी आहेत या ठिकाणी जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय, ह्या दोन्हीवर नियंत्रण हे यम म्हणजे नियंत्रण शक्तीने प्राप्त होईल, आपल्या योग शक्तीने प्राप्त होईल. त्यालाच आपण यम असं म्हणतो. बाहिर इंद्रिय निग्रह सर्वत्र मद्भाव विचक्षणेन. आणि एकीकडे सगळीकडे माझ्या रूपाचा साक्षात्कार तुम्हाला घडला पाहिजे. सर्वत्र मीच भरलेलो आहे हे दिसलं पाहिजे. आणि या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं, तुमची दृष्टी बदलली पाहिजे. डोळे आपल्याजवळ आहेत पण आपल्याला दृष्टी नाही. आपली दृष्टी कोणती आहे? भगवत स्वरूप सगळं जग दिसलं पाहिजे ही दृष्टी आहे. सगळं जग भगवंतमय आहे हे अशा प्रकारची भावना म्हणजेच ज्या जगामध्ये आपल्याला संतत्वाची दृष्टी प्राप्त होते, समानत्व प्राप्त होते. ते म्हणतात मद्भाव विचक्षणेन. सर्वत्र मी आहे हे पहा, सर्वत्र मी भरलेला आहे. अणु रेणूमध्ये माझा साक्षात्कार तुम्हाला होत असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही या अध्यात्माच्या मार्गातले उपासक आहात. असंप्रमादेन यमेन वाचाम सर्वत्र मद्भाव विचक्षणेन ज्ञानेन विज्ञान विराजितेन योगेन धृत्यत्वमसत्वयुक्तो. याप्रमाणे तुम्हाला अनुभवाचं ज्ञान त्यातून प्राप्त होईल. आणि अनुभवाचं ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी आहेत. ज्ञान विज्ञान विराजितेन. सर्वत्र आपल्या अध्यात्म तत्वज्ञानामध्ये ज्ञान आणि विज्ञान याची जोडी लावलेली आहे. ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. जे प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान आहे ते गुरु प्राप्त करून देतो. गुरु आम्हाला पाण्यापर्यंत नेतो. पण पाणी, जसं आपण म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत आपण नेऊ शकतो, पण पाणी प्यायचं की नाही हे ओढणी ठरवायचे. त्याप्रमाणे गुरु आपल्याला ज्ञानापर्यंत नेतो, पण विज्ञान हे स्वतःच अनुभवायचे. तो ज्ञानाची प्राप्ती करून देतो, पण विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान हे आपल्याला त्यातून प्राप्त होतं. आणि अहंकार नष्ट झाला की लिंग शरीर सुद्धा नष्ट होतं. कारण अहंकारातूनच लिंग शरीर प्रगट होतं. लिंग शरीराचा आविर्भाव अज्ञानातून होतो. या योग साधनेच्या द्वारे आपण हे करू शकतो. याप्रमाणे भगवान ऋषभदेवानी आपल्या मुलांना सांगितलं की पुत्रांशी शिशन नृपो गुरुर्वा. अहो मुलांनो, या ठिकाणी तुम्ही आपल्या अविद्येचं
जे झाड आहे ते तोडून टाका, ती योगाच्या साह्याने तोडा. अनेन योगेन यथोपदेशम सम्यक व्यपो ह्यो परमेत योगात. हे मुलांनो, तुम्ही गुरु, शिष्य, पिता, पुत्र हे जे वेगवेगळे नाते आहेत, या नात्यातून शेवटी ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून न योजेत कर्म सुकर्म मूढान क योजन मनुजोर्थो लभेत. यातून आपल्याला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. जो ज्ञान देतो तोच खरा गुरु, जो ज्ञान शिकवतो तोच खऱ्या अर्थानं गुरु, तीच खऱ्या अर्थानं आई, तोच खऱ्या अर्थानं बाप किंवा वडील, आणि जो याचं शिक्षण घेतो तोच खऱ्या अर्थानं विद्यार्थी. आणि जर त्यांनी हे घेतलं नाही, दृष्ट्वा पुनस्तम सगुण कुबुद्धीम, अविद्येमध्ये अडकून जर दुःखाचा अनुभव घेत राहिलात आणि तरी जर तुम्हाला कोणी ज्ञान दिलं नाही तर उपयोग नाही. ते म्हणतात, या ठिकाणी ऋषभदेवानी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की गुरुर्न सस्यात स्वजनो न सास्यात पिता न सस्यात जननी न सास्यात दैवन तत्स्यान्न पतिश सस्यात न मोचैद्य समुपेत्य मृत्यू. जो मृत्यू, आता मृत्यू तर देहाला ठरलेलाच आहे, देहाच्या मृत्यूला कोणी वाचवू शकत नाही. अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊली एका ठिकाणी म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा तो मृताला उठवू शकत नाही. त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलाय की ब्रह्मदेव जरी प्रत्यक्ष, विधी म्हणजे ब्रह्मदेव, तो जरी आला तरी सुद्धा तो मृताला उठवू शकत नाही. त्याचं कारण असं की एकदा तो मृत झाला, तो मरण पावला म्हणजे तो शरीराने मरण पावला. आता या ठिकाणी त्याला पुन्हा उठवण्याचा प्रकार करणं हे चुकीचं आहे, कारण ती ब्रह्मदेवाच्या मध्ये केलेली कदाचित आपली चूक ठरेल. ब्रह्मदेवानी जे जे ठरवलंय, विधीने जे जे विधिलिखित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. म्हणून ते म्हणतात की जरी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी सुद्धा तो या मृत माणसाला उठवू शकत नाही. तर मग मृत हे तर शरीर होणारच आहे, पण मग अमरता काय? तर अमरता म्हणजे पुन्हा जन्म न येणे ही अमरता आहे. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये न पडणे ही खरी अमरता आहे. म्हणजे केवळ अमृत पिऊन कुणी अमर होऊ शकत नाही. त्या ठिकाणी अमृत हे ज्ञानामृत आहे, हे खऱ्या अर्थाने अमृत आहे जे आम्हाला मुक्त करणार आहे. म्हणून जो गुरु हे ज्ञान देत नाही तो गुरु म्हणण्याच्या लायक नाही. गुरु कोणाला म्हणायचं? गुरु तो जो आपल्या शिष्याला अज्ञानाच्या जोखडातून मुक्त करतो तो गुरु. गुरुर्न सस्यात स्वजनो न सस्यात, तो स्वजन नाहीये. जो स्वजन म्हणजे स्व, स्व म्हणजे आपला. मग आपला जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही खड्ड्यात का टाकायला लागलात? तुम्ही खड्ड्याच्या बाहेर मला का काढत नाहीत? तुम्ही जर आपलेपणा दाखवत असाल तर आपलेपणा मुक्तीच्यासाठी त्याचा वापर करा. आपलेपणा याचा अर्थ लोकांना अडचणीत आणा असं नाही. जर तुम्ही आपले स्वजनो न सस्यात, स्वजन म्हणण्याचा अधिकार त्याला नाहीये. जर तो केवळ त्याला बद्धतेमध्येच अडकवत असेल तर तो स्वजन नाही, तो गुरु नाही. जो या शिष्याला मुक्त करत नाही तो गुरु नाही. जो विद्या देत नाही तो गुरु नाही. पिता न सस्यात जननी न सास्यात, ते वडील वडील नाही, ती आई आई नाही. जी आई आपल्या मुलाला योग्य शिक्षण देत नाही ती आई नाही. म्हणून आईने आपल्या मुलाला जरी सुरुवातीला वाईट वाटलं, राग आला तरी चालेल, परंतु आईने त्याला योग्य वळण लावलं पाहिजे, तर ती आई म्हणण्याच्या उपयोगाची. तेच वडील आहेत की जे पिता आहेत, ते नुसते जन्म दिला म्हणजे पितृत्व सिद्ध झालं नाही, तर जन्म देण्याबरोबर काही जबाबदारी येते, ती मुक्ततेची. म्हणून दैवम न तस्यान्न पतिष्ठ सस्यात, तो पती नाही जो आपल्या पत्नीला या दुःखातून बाहेर काढत नाही. पती शब्दाचाच अर्थ पतनात त्रायते ती पती, जो पडण्यापासून वाचवतो. आता देव यालाही आपण पती म्हणतो, तो विश्वपती आहे, जगतपती आहे. का? तर जगाचं संरक्षण तो करतो. म्हणून पाती ती पती, जो पाती म्हणजे रक्षण करतो तो पती. म्हणून न मोचेद्य समुपेद्य मृत्यू, तो या मृत्यूपासून, अर्थात मृत्यू म्हणजे संसार चक्रापासून जो वाचवत नाही तो खऱ्या अर्थाने गुरु नाही, तो पिता नाही, ती माता नाही आणि तो पती नाही.
इदम शरीर मम दुर्विभाव्यम सत्वम हिमे हृदयम यत धर्म पृष्ठीकृतो मे धर्म आरात अतो हिमामृषभम प्राहुरार्याः. याप्रमाणे ते म्हणतात, हे शरीर हे केवळ आपलं शरीर दुर्विभाव्य आहे. म्हणजे केवळ आपण हे धारण केलेलं आहे हे खरं आहे, पण हे केवळ शरीर म्हणजे आपण नाही. आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. शरीरातून आपल्याला या सगळ्या वासना सर्वत्र फिरत असतात आणि म्हणून मी जे वृषभ असं जे नाव धारण केलेलं आहे ते वृषभ नाव याच्यासाठी की दिव्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी ऋषभदेव म्हणतात की तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठा असलेला जो भरत आहे, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय भरत हा तुमचा मोठा भाऊ आहे, त्याच्याप्रमाणे आचरण करा, त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुगामित्वाप्रमाणे राहा. म्हणजे त्याच्या मागे जा, त्याने जे केलं ते करा आणि त्याला सहकार्य करा. म्हणून तुमचा जो भाऊ भरत आहे तो तुमचा ज्येष्ठ भ्राता आहे, त्याच्याकडे मी प्रजापालनाची जबाबदारी सोपवणार आहे, त्याच्याप्रमाणेच तुम्ही वर्तन करा. ततो मनुष्य अप्रमदास तोपी गंधर्वसिद्धा विमुधान आहे. आणि म्हणून हे असुर आणि असुरांच्या देवता या सगळ्यांमध्ये जसा इंद्र श्रेष्ठ आहे, या ठिकाणी एकेकापेक्षा एक श्रेष्ठ कोण ते सांगितलंय की भूतेषु विरुद्ध उदुत्तम आहे. या एकेकापेक्षा एक या ठिकाणी ज्याला आपण एक उत्क्रांतीवाद म्हणतो, तो उत्क्रांतीवाद या ठिकाणी ऋषभदेवाने सांगितला. कोणता उत्क्रांतीवाद? की जड म्हणजे विश्वाचं दोन विभागामध्ये जर विभाजन केलं, जड आणि चेतन, तर त्यामध्ये चेतन श्रेष्ठ आहे, जडापेक्षा चेतन श्रेष्ठ आहे. जड आणि चेतन हे दोन्ही विश्वाचे आविष्कार आहेत, पण त्यात चेतन श्रेष्ठ आहे. त्या चेतनामध्ये मग विरुद्ध उत्तम आहे. विरुद्ध भाव म्हणजे जे झाडं पानं याच्यापेक्षा भूत जीवसृष्टी मोठी. म्हणजे झाडं पानं किंवा बारीक बारीक असणारे जे तृणांकुर आहेत याच्यापेक्षा जीव मोठा. मग त्याच्यापेक्षा जीवापेक्षा सरीसृपास्ते संबोधनिष्ठा, त्यामध्ये सरीसृप म्हणजे पृथ्वीवरून सरपटणारे प्राणी हे श्रेष्ठ. त्यापेक्षा पशु मोठे, पशूंच्या पेक्षा मनुष्य श्रेष्ठ, मनुष्यापेक्षा प्रमथगण श्रेष्ठ, प्रमथगणापेक्षा गंधर्व श्रेष्ठ. प्रमथपती आपण म्हणतो ना गणेशाचं वर्णन करताना, प्रमथपतये नमो प्रमथपतये, गणपतीला प्रमथपती म्हटले, तेव्हा प्रमथपती श्रेष्ठ. प्रमथपत्यांच्या पेक्षा किंवा प्रमथांच्या पेक्षा गंधर्व श्रेष्ठ, गंधर्वापेक्षा सिद्ध, सिद्धापेक्षा देव मोठे, देवापेक्षा किन्नर श्रेष्ठ आहेत. आणि त्यानंतर त्यांच्यापेक्षा असुर, असुरांच्याहून देवता श्रेष्ठ आहेत, देवतांच्या मध्ये इंद्र श्रेष्ठ आहे. आणि इंद्रांच्या मध्ये म्हणजे जे काही देवेंद्र वगैरे आहेत त्या इंद्रापेक्षाही ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. आणि ब्रह्मदेव यांनी आपले पुत्र रुद्र वगैरे निर्माण केले, दक्ष वगैरे निर्माण केले, प्रजापती निर्माण केले, त्याच्यामध्ये रुद्र श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे त्यांनी आपण या सर्वांच्या पेक्षा जो ब्रह्मज्ञानी आहे तो श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जो मला पूज्य मानतो, जो ब्रह्मज्ञानी आहे, जो सर्व जीवामध्ये माझं स्वरूप पाहतो, असा जो समान विचाराचा ब्रह्मदृष्टी असलेला आत्मौपम्य दृष्टीने पाहणारा आहे तो श्रेष्ठ आहे. याप्रमाणे न ब्राह्मणे स्तुलये भूतमन्यत पश्चामी विप्राख्यवता, परंतु या ठिकाणी प्रकार केलेले की जो ज्ञानी हा श्रेष्ठ आहे. ज्ञानांच्या पेक्षा जो तत्वज्ञानी तो श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा संशयाचा छेद करणारा श्रेष्ठ आहे, संशय छेदता श्रेष्ठ आहे. आणि सर्वात श्रेष्ठ माझ्याशी एकरूप झालेला तत्वज्ञ श्रेष्ठ अर्थात भक्त श्रेष्ठ आहे. याप्रमाणे भक्ताला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेले आहे. याप्रमाणे मनोवचो करणे हितस्य साक्षात कृतम मे परिहरणम. याप्रमाणे हे मुलांनो, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, मन वचन आणि दृष्टी, मन वचन आणि दृष्टी अर्थात मन हे चिंतन करणार आहे, वचन हे प्रगट करणार आहे आणि दृष्टी आमची भूत सृष्टी पाहणारी आहे. या सगळ्यांच्या मध्ये या सगळ्यांचे जे कर्म चाललेले असतात त्याच्यामध्ये फल साक्षात मला पाहणे हे फलप्रद आहे. या सगळ्यांच्या मध्ये माझं स्वरूप पाहणे हे फलप्रद आहे.
बाकी विमापुमानेन महाविमोहात कृतांत पाशांना विमुक्त मिशेत. म्हणून जो मला त्या ठिकाणी पाहत नाही तो महामोहामध्ये पडतो, कालपाशामध्ये पडतो. कालपाशातून त्याची सुटका होऊ शकत नाही. म्हणून साक्षात माझं फळ प्राप्त होणं हेच पूजनाचं खऱ्या अर्थाने अंतिम ध्येय. म्हणजे पूजनाचं अंतिम ध्येय, पूजा अर्चा उपासना याचं अंतिम ध्येय काय? पूजा कशासाठी करायची, धर्मकर्म कशासाठी करायचे, घंटा का वाजवायच्या? ईश्वराची आपल्याला अनुभूती आली पाहिजे. जर देवच नसेल, देवाची अनुभूती नसेल तर सगळं व्यर्थ आहे. हा सगळा खटाटोप व्यर्थ आहे. म्हणून ते म्हणतात की साक्षात मला पाहणं, माझं स्वरूप आत्मसात करणं हा खऱ्या अर्थानं सगळ्या धर्मकर्माचं पर्यवसान आहे. अन्यथा सगळं व्यर्थ आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, आपल्या ऋषभदेवांनी आपल्या 100 मुलांना हा उपदेश केला आणि यासोबत बाकीचे मुनी ऋषी या ठिकाणी बसलेलेच होते. आणि त्यामध्ये भरत हा सर्वात मोठा. त्यांनी त्याचं भक्ती ज्ञान वैराग्य सुद्धा मोठंच होतं. त्याप्रमाणे भरताला राज्य दिलं आणि वैराग्य लक्षणं पारमहंस धर्मोपलक्षण स्वतः सतज्येष्ठं परम भागवतम भगवज्जन परायणं भरतम धरणी पालनाया भविष्य स्वयं भवन एवोर्वरित शरीर मात्र परिग्रह उन्मत्त इव गगन परिधाना प्रकीर्ण केश आत्मन्योको विहित वहनियो ब्रह्मावर्तात प्रभव्राज. याप्रमाणे मग आपल्या भरताला म्हणजे मुलाला, मोठ्या मुलाला राज्य देऊन ब्रह्मावर्तामध्ये हे ऋषभदेव निघाले. आणि ते कसे निघाले तर उपशमशीला अनुपवर्त कर्मणाम, सगळ्या प्रकारचे कर्म संपलेले होते आणि भक्ती ज्ञान वैराग्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि धरणी पालनाभिषिक्त, धरणी पालनासाठी आपल्या भरतावर जबाबदारी सोपवून निघाले. ते कसे निघाले तर उन्मत्त इव गगन परिधान, हा उन्मत्त इव जडांध मूक बधिरवत अशीच त्यांची स्थिती होती. लोकांना वाटावं की हे जड आहेत, कुणी अज्ञानी आहेत, कुणी याला वेड समजायचे, कुणी यांना अरे वेडेत काय की, कारण ते त्यांच्या राज्यातून जे बाहेर निघाले ब्रह्मावर्ताकडे निघाले, ज्या ठिकाणी आपल्याला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी निघाले. आणि जडांध मूक बधिर पिशाचोन्माद, पिशाच्याप्रमाणे वर्तन, प्रमाणे जडाप्रमाणे वर्तन, वेड्यासारखं फिरणं. आणि गगन परिधान, गगन परिधान हा म्हणजे दिगंबर अवस्थेमध्ये अर्थात विवस्त्र अवस्थेमध्ये उन्मत्त स्थितीमध्ये प्रकीर्ण केश, केशपाश असे मोकळे सुटलेले आणि निघाले. कुठंही रमण्याची इच्छा नव्हती, कुठेही पाहण्याची इच्छा नव्हती. आपल्याच नादामध्ये तल्लीन, आपले केस विकीर्ण केलेले अर्थात केस मुक्त. ज्या ठिकाणी महात्मा चक्रधरांचं सुद्धा वर्णन प्रारंभीच्या काळातलं असंच करण्यात आलेलं आहे की ते जेव्हा निघाले त्या राजाच्या दरबारामधून, त्यांच्या राजगृहातून जेव्हा निघाले तेव्हा ते रामयात्रेला जावं म्हणून जे निघाले ते वेगवेगळ्या डोंगरात, गिरी डोंगर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या अरण्यामधून जाता जाता मुक्त केश, मोकळ्या केसाने निघाले. आणि त्याचं वर्णन असं केलेलं आहे की त्यांच्या केसांमध्ये काही वेळेला काटे अडकायचे. हे काटे ते काढत सुद्धा नव्हते, ते काटे तसेच राहू द्यायचे. जेव्हा निघतील तेव्हा निघतील, वाऱ्याने काटे निघाले तर निघाले, नाही तर तसेच अंगाला त्यांचे काटे टोचायचे, खरचटायचं. आणि त्यांचं देह मोठा सुंदर होता, अगदी कुमार वय होतं, सुंदर देह होता आणि अंगावर ते काटे टोचल्यामुळं रक्त बाहेर पडायचं. तर असं वाटायचं की सुवर्णाच्या अलंकारावर कुणीतरी माणकाचं एक, ज्याला आपण मणी म्हणतो, तो ठेवलाय की काय असं वाटायचं. म्हणजे सुवर्णाच्या अलंकारावर माणिक ठेवावा असं दिसू लागलं, कारण लाल रक्त आहे माणकाप्रमाणे आणि अंग सुवर्ण कांतीप्रमाणे. अशी स्थिती मुक्त अवस्थेमध्ये फिरलेले. याप्रमाणे फिरत 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 एकांत अवस्थेमध्ये, एकांकातली स्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे माहीम भट्टांनी. त्याप्रमाणे इथे सुद्धा या ऋषभदेव असंच फिरत होते. मुक्त केश आणि मोकळे केस, जर काटे त्यामध्ये लागले तर लागू द्यायचे. त्या केसालाही पुन्हा हात लावायचा नाही, आपल्या स्वतःकडे पाहायचं नाही. अंगावर वस्त्र तर नव्हतंच. जनानाम गृहीत मौनव्रत तूष्णीम बभूव, कुणी काही बोललं तर उत्तरही द्यायचं नाही. लोकांना वाटायचं हा वेडाच आहे, लोकांना वाटायचं हा मूकच आहे. मूक, बद्ध, एखादा कुणीतरी बद्ध आहे. आणि जडांध मूक, कुणी आंधळा आहे की काय असं वाटायचं.
म्हणजे समोर वस्तू दिसत असताना सुद्धा तिला बाजूला न करता त्याच्याहून चालत जायचं. लोक म्हणायचे आंधळा आहे का काय हा, का याला ऐकू येत नाही, याला बोललं तरी उत्तर देत नाही, त्याला बोलता येत नाही का, ऐकू येत नाही का, कळत नाही का, वेड आहे असं वाटावं या पद्धतीने चालायचं. तत्र तत्र पुरग्राम, वेगवेगळ्या ठिकाणी पुरं, कधी शहरात आले, कधी गावात गेले, कधी खेट खरवट वाटिवृक्ष, कधी अरण्यात, रानात, उपवनात, खेट खरवट शिबिर ब्रज घोष सार्थगिरी वन श्रीमादी पथ, वेगवेगळ्या प्रकारच्या घोष म्हणजे गायींचे गवळवाडे, त्यांच्यामधून फिरत 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 मग शिकाभिरिव, कधी एखाद्या वनगज ज्याप्रमाणे चालावा. वनगज कसा चालतो तर तो कोणाचीच काळजी करत नाही, तो जे दन 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 चालत असतो ते समोरचे झाडही पाहत नाही आणि झुडपही पाहत नाही. वनगजाप्रमाणे, आणि त्या वनगजाच्या मागे जशा माशा घोंगावाव्यात त्याप्रमाणे लोक त्यांच्या मागे धावायचे. अरे कोण आहे हा, का चालला हा, याप्रमाणे काही लोक त्यांना ओळखतही नव्हते. कुणी त्यांच्या अंगावर विष्ठा टाकत असत, कुणी त्यांच्या अंगावर मलमूत्र विसर्जन करायचे, कुणी त्या ठिकाणी तो कोणाला मागतही नव्हता, कधी भिक्षाही मागत नव्हता. याप्रमाणे विखंडित मना, हा आपल्या शांत मनाने चालायचे. बाकीचे लोक त्याला काय शिव्या द्यायचे ते द्यायचे. खूप लोकांनी त्यांना शिव्याही दिल्या. पण एकटा केवळ आपण भगवंताशी एकरूप या वृत्तीने ही योगचर्या आहे. त्याप्रमाणे महोत्सवेन पुरवनिताना मनसी कुसुम, पण ज्या ज्या गावात जायचे शरीर मात्र फार सुंदर होतं. अनेक स्त्रियांना त्यांच्याकडे बघून आकर्षण वाटायचं. दधाना पराग वलंबरमान कुटील जटिल कपिश केश भूरी भारोबधूत मलिन निज शरीरेण गृहीत ग्रहगृहीत इवा दृश्यत. शरीर मळकट झालेलं, कारण कुठेही लोळायचे, कुठेही पडायचे, कुठेही बसायचे. याप्रमाणे करता करता या ऋषभदेवानी आपलं बाकीचं उर्वरित जीवन या ठिकाणी व्यतीत केलं. करता 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 वेगवेगळ्या प्रकारच्या योगचर्या, मनोजवांतर्धान, आता सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. अहो मनोजव, मनाला वाटेल तिकडे जाण्याची सिद्धी होती. त्याप्रमाणे अंतर्धान होण्याची सिद्धी प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे परकाय प्रवेशाची सिद्धी, दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्याची सिद्धी, त्याचप्रमाणे दूरचं ऐकण्याची, दूरचं पाहण्याची, सगळ्या प्रकारच्या अष्टमहासिद्धी प्राप्त करून घेतल्या. मनोजवांतर्धान परकाय प्रवेश दूरग्रहणादीनी यदृच्छयोपगतानी नान्यचंद्रपरदयेभ्यनंदत. सर्वांच्या हृदयामध्ये जाण्याची, त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याची सुद्धा सिद्धी प्राप्त झाली. अहो एवढंच कशाला, दूर श्रवण, जे आम्ही दूरदर्शन बघतो ते दूरदर्शनाची सिद्धी प्राप्त करून घेतली. कुठलंही दिसू शकतं, कुठलंही ऐकू येऊ शकतं, इतक्या आपल्या क्षमता वाढवल्या. आपल्या मनाच्या, आपल्या जाणीवेच्या, आपल्या कानाच्या, आपल्या डोळ्याच्या क्षमता वाढवल्या. सिद्धी म्हणजे काय हो, सिद्धी म्हणजे काही नाही, क्षमता वाढवणे. आता मला सांगा, आपल्याला आवाज ऐकू येतो, किती डेसिबेल पर्यंत आवाज ऐकू येतो याचे नियम आहेत. की पानाचा आवाज किती डेसिबेल आहे, साधारणतः 55 डेसिबेल एवढ्या पानांचा आवाज असतो. तो आपल्याला ऐकू येतो का? त्या ठिकाणी पानं, समजा झाडांचा पानाचा आवाज चाललेला आहे, आपल्याला इथे बसून ऐकू येतो का? नाही येत. का तर आपल्या कानाची क्षमता नाही, म्हणून ऐकू येत नाही. पण क्षमता वाढवली की ऐकू येईल. म्हणून भगवंताच्या मध्येही क्षमता आहे. म्हणून आपण म्हणतो चिटिके पग नुपुर बांधे उभी साहाव सुनता आहे. मुंगीच्या पायाला जर घुंगूर बांधलं तर तेही भगवंताला ऐकू येतं, इतकी त्यांची क्षमता आहे. त्याप्रमाणे आपण जर आपल्या कानाची क्षमता वाढवली तर आपल्यालाही ऐकू येईल. म्हणजे आपण फोन करतो, ही यांत्रिकद्वारे आपण ही क्षमता आत्मसात केली, यंत्राच्या द्वारे. पण प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या कानाची क्षमता वाढवू शकतो, आपण डोळ्याची क्षमता वाढवू शकतो, आपल्या स्वतःची क्षमता वाढवू शकतो. म्हणून हे जे वेगवेगळे दूरश्रवण दर्शनम ह्या सिद्धी सहज प्राप्त करता येतात. मनोजवांतर, अंतर्धान होण्याची शक्ती. पण हे सगळं होऊन सुद्धा ते सिद्धीच्या मागे लागले नाहीत. असं म्हणल्याबरोबर, शुकाचार्यांनी सांगितल्याबरोबर राजा म्हणतो, अहो महाराज, ही सिद्धीच्या का बरं नाही मागे लागले? यांनी जर सिद्धी प्राप्त केल्या असत्या तर लोकांनी यांच्या अंगावर शेण टाकलं नसतं. यांनी सिद्धी प्राप्त केल्या असत्या तर लोक यांना शिव्या दिल्या नसत्या. ते म्हणतात नाही, त्यांनी सिद्धी यासाठी प्राप्त केल्या नाहीत की त्या सिद्धीमध्ये त्यांना अडकायचं नव्हतं. न कुर्यात करहीची सख्यम मनसी ह्यवन स्थिती यत विश्रंभात चिरात चिरणम च स्कंद तपा ईश्वरम. आपल्याला तप प्राप्त करून घ्यायचे, आपल्याला सिद्धी प्राप्त करून घेते की आपण तिथेच अडकतो. म्हणून सिद्धीच्या पलीकडे जायचे.
ह्या सिद्धी कशा आहेत तर ते म्हणतात योगिनः कृत मैत्रस्य पतुर्जायैव पुंश्चली. स्पष्ट शब्दात वर्णन केले त्यांनी की या ज्या सगळ्या सिद्धी आहेत त्या पतुर्जायैव पुंश्चली, त्या एखाद्या पुंश्चलीप्रमाणे. पुंश्चली म्हणजे एखादी जी चौचाल स्त्री असते ती जशी अनेक पुरुषांच्या मागे लागते त्याप्रमाणे या सिद्धी अशा आहेत. आणि त्या आपल्याला आपल्या मूळ योगाचार्यापासून, योगाच्या अभ्यासापासून आपल्याला स्खलित करतात, खाली आणतात. त्यामुळं आपल्यावरती नियंत्रण मिळून खाली आणतात. योगिनः कृतमैत्रस्य पतुर्जायैव पुंश्चली कामो मन्नुर मदो लोभ शोक मोह भया दया. मग आपण पुन्हा खाली या ठिकाणी येतो. काम, क्रोध, लोभ, मोह यामध्ये आपण अडकतो आणि आपण स्खलित होतो. योगभ्रष्टो विजायते, योगभ्रष्ट त्याला म्हणतात. तो स्खलित होतो, खाली येतो, त्याला योगभ्रष्ट म्हणतात. तेव्हा त्याला योगभ्रष्ट व्हायचं नव्हतं. त्याप्रमाणे म्हणून ते सिद्धीच्या नादी लागले नाही. आणि नंतर करता करता अत्यंत वाऱ्याच्या वेगाने ते फिरायचे. आणि कोंक वेंक कुटका नाम, कोंक वेंक आणि कुटक या दक्षिण कर्नाटकातल्या देशामध्ये हे गेले, प्रदेशात गेले. शेवटी फिरत 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 किलानुचरित मुपाकर्णे कोंक वेंक कुटका नाम राजर्हन्नामोपशिक्ष. आता या ठिकाणी मोठा ऐतिहासिक उल्लेख केलेला आहे म्हणून या ठिकाणी थोडा वेळ घेतो की अर्हन नावाचा राजा त्या ठिकाणी होता, अर्हत. आणि तिथून जैन धर्म पुढे आला. अर्हन नित्यपी जैन शासनरता असं वर्णन एका श्लोकात केलेलं आहे. अर्हन नित्यपी जैन शासनरता. तेव्हा जो अर्हत नावाचा राजा होता तो या दक्षिण कर्नाटकामध्ये होता. तिथे कोंक, वेंक आणि कुटक, तर या प्रदेशामध्ये हे फिरत असताना तिथे अर्हत नावाचा राजा, त्यांना यांचं महत्त्व कळालं आणि ते ऋषभदेवाच्या नादी लागले. ऋषभदेवाचं आचरण त्यांनी पाहिलं आणि बस हा एकमेव चांगला धर्म आहे असं म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारला. आता यावेळेला ऋषभदेव हे नग्न राहत होते. ते आचमन, स्नान हे काहीच करत नव्हते. त्याचप्रमाणे लुंचन, केस उपटणं हा प्रकार करत होते. त्यांना हे आवडलं आणि हाच धर्म चांगला आहे म्हणून पुढे तो स्वीकारला. तो झाला जैन धर्म. आणि जैनामध्ये सुद्धा दोन भाग झाले, एक श्वेतांबर आणि दुसरा दिगंबर. याप्रमाणे हे दिगंबर येन वा कलौ मनुपजा सदा, पुढे त्याने वर्णन केलंय की पुढे मग याच अर्हत नावाच्या राजाने हा धर्म स्वीकारला. सर्व लोकांना तशा प्रकारचं शिक्षण दिलं धर्माचं. आणि स्वधर्म मत पथ मपकुतो भय मपहाय कुपथ पाखंड मसजसम निजमनीषया मंदहासम प्रवर्तयिष्यते. पुढे मात्र कलियुगामध्ये लोक याच धर्माचं परिपालन करतील, अनुपालन करतील, परंतु तो मूळ धर्माच्या स्वरूपाचा नव्हे तर केवळ भ्रष्ट स्वरूपात त्याचं परिपालन होईल. धर्म बहुले पोन परधिया ब्रह्म ब्राह्मण यज्ञ पुरुष लोक विदूषका प्रायण भविष्यंती. याप्रमाणे त्यांनी हे वर्णन केलं. आणि मग इथून पुढे जैन धर्म सुरू झाला. म्हणजे जैन धर्माचा प्रारंभ किंवा जैन तत्वज्ञान हे जे आपल्याला दिसतं ते ऋषभदेवापासून, आणि ऋषभदेवाचं आचरण या अर्हन नावाच्या राजाने त्या धर्माच्या अनुसार केलं म्हणून तो धर्म त्यांनी प्रसृत केला. आणि यानंतर मग हे ऋषभदेव तिथून जे निघाले त्या ठिकाणी एक मोठा वणवा लागला. सगळीकडे बघत पाहिलं तर आगच आग लागली. 12 गाव वणवा त्या ठिकाणी लागला. तो पाहिल्याबरोबर ते वणव्यात प्रविष्ट झाले. आता या ठिकाणी पहा, आपल्या देहाबद्दलचं काही आसक्ती नव्हती, प्रेम नव्हतं. एखादी काडी जळावी, एखादं लाकूड जळावं त्याप्रमाणे त्यांनी त्या वणव्यामध्ये स्वतः प्रविष्ट झाले. आणि यस्यामेव कवय आत्मनविरतम विविध विजन संसार परितापो मानसवनम, याप्रमाणे त्या वणव्यामध्ये एकरूप झाले. अशा पद्धतीने त्यांनी या वणव्यात स्वतःला समर्पित करून घेतलं. या ठिकाणी या ऋषभदेवांनी योग मार्गाचं अवलंबन करून, योग मार्ग आत्मसात करून मोठ्या सुंदर अशा प्रकारचा एक त्यागाचा धर्म खरं म्हणजे सुरू केला. खरं म्हणजे हा त्यागावर आधारलेला धर्म आहे. या ठिकाणी भोगापेक्षा त्यागाला महत्त्व दिलेलं आहे. त्यागे नेके अमृतत्व मानुषू, त्यागानेच अमृतत्व प्राप्त होतं ही भूमिका या ठिकाणी ऋषभदेवांनी स्वीकारली. आणि त्याचाच उपदेश त्यांनी आपल्या मुलांनाही केला आणि स्वतः त्याच त्याग भावनेतूनच जगत राहिले. याप्रमाणे या ऋषभदेवाचं या ठिकाणी आख्यान सांगितलं. आता यानंतर ऋषभदेवाचा जो ज्येष्ठ पुत्र भरत या संबंधीचे जे आख्यान सांगतील आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला भरताची कथा जी सांगतील
त्या भरताने कशा पद्धतीने राज्य केलं आणि तो कसा या हरिणाच्या संघामध्ये अडकला या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली कवरते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.